अज्ञात अज्ञात या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एक वेळा आपलं स्वागत आहे. तर गेल्या भागामध्ये आपण सुभाष बाबूंच्या बद्दल थोडंसं पार्श्वभूमी जी आहे तिथं बघण्याचा प्रयत्न केला होता. तर ह्या भागामध्ये आपण सुभाष बाबूंचं जे शैक्षणिक जो कालखंड आहे, शैक्षणिक जीवन आणि त्याच्यानंतर त्यांचा राजकारण प्रवेश म्हणजे देशसेवेसाठी राजकारण प्रवेश या दोन गोष्टी आपण इथं या भागामध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर जेव्हा सुभाष बाबू 6 वर्षांचे झाले तेव्हा मग त्यांना शाळेत टाकण्यासाठीची जे धडपड आहे किंवा हालचाली त्यावेळेस चालू झालेली आणि त्या काळी असं होतं की मुलांचं वय जे आहे ते 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच म्हणजे त्यांना शाळेत टाकलं जायचं. म्हणजे आपल्याला आता आपल्या सारखी परिस्थिती तेव्हा नव्हती. कारण आपण काय करतो की मुलगा 2.5 वर्षांचा झाला की मग आपण त्यांना शाळेचा रस्ता दाखवून देतो. पण आपल्याला हे लक्षात येत नाही की आपण कळत न कळत जे आहे ते आपल्या मुलांचं बालपण जे आहे ते त्यांच्यापासून हिरावून घेतोय. कारण आपण फक्त त्यांना शाळेमध्येच फक्त टाकत नाहीये तर शाळेनंतरचा जो फावला वेळ त्यांना मिळणार आहे तर त्यावेळेमध्ये आपण काय करतो त्यांना वेगवेगळे क्लास एक्स्ट्राच्या काही ॲक्टिव्हिटीज असतील तर याच्यामध्ये त्यांना बांधून टाकतो आणि त्याच्यामुळे होतंय काय की त्यांचा जो पूर्ण दिवसभर जो आहे दिवसाचा वेळ हा कधी संपतो हे त्यांनाच कळत नाही. आणि बालवयामध्ये ज्या बालसुलभ ज्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत तर त्या न होता त्यांच्याकडून ते बालपण कुठंतरी म्हणजे फुटलं जाते असो. तर मग 6 वर्षांच्या छोट्या सुभाषला त्यावेळी प्रोटेस्टंट युरोपियन स्कूल म्हणून एक शाळा जी आहे तिथं तर त्या शाळेमध्ये घालण्यात आलं. आणि ही जी प्रोटेस्टंट युरोपियन स्कूल जे आहे हे मुळातच मिशनऱ्यांची शाळा आहे आणि त्याच्यामुळे काय आहे की तिथं फक्त 15% भारतीय लोकांना घेतलं जायचं आणि जी बाकीची जी मुलं आहेत ती मग ती ब्रिटिशांची तिथं मुलं शिकत असायची. आता या शाळेमध्ये व्हायचं काय की ही 15% जी मुलं आहेत यांना परत तिथं दुय्यम दर्जाची वागणूक मिळायची आणि शिवाय तिथं जो शिकवले जाणारे जे विषय आहेत त्यातला जो प्रमुख विषय तो आहे बायबल. आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे त्या शाळेची जी भाषा होती अँग्लो इंडियन किंवा मग युरोपियन भाषा ह्या 2 भाषांमध्येच तिथं ते शिक्षण चालायचं. त्याच्या व्यतिरिक्त तिथं कोणतीही भारतीय भाषा म्हणजे अगदी जी कलकत्त्याची किंवा बंगालची जी मातृभाषा आहे बांगला तर ती त्या शाळेमध्ये शिकवली जायची नाही. आणि ही जी मुलं आहेत बाकीची जी ब्रिटिश मुलं ही त्या 15% विद्यार्थ्यांची परत भाषेवरून तिथं टिंगलटावाळी व्हायची तर ते एक वेगळंच प्रकरण होतं. एक वेळ असं झालं की बॉक्सिंग हा जो क्रीडा प्रकार आहे तर ह्या बॉक्सिंगसाठी सुभाष बाबूंची निवड झालेली आणि ऐनवेळी काय केलं की सुभाष बाबूंना वगळून त्याच्याऐवजी दुसऱ्याच विद्यार्थ्याला त्याची निवड करण्यात आली. आणि हा जो प्रकार काही झालेला आहे तर ह्याच्यामुळे चिडलेल्या सुभाष बाबूंनी सरळ घरचा रस्ता पकडला आणि मग वडिलांना विनंती केली की त्या दुसऱ्या शाळेत नाव घाला अन्यथा मला त्या शाळेत परत जायचं नाही. आणि मग सुभाष बाबूंचे जे वडील आहेत जानकीनाथ यांनी मग त्यांना तिथं एक रेव्हनशॉ कॉलेजिएट स्कूल म्हणून एक शाळा आहे तर त्या शाळेमध्ये सुभाष बाबूंचा दाखला केलेला आहे. आणि साधारणपणे वयाच्या 11व्या वर्षी जे आहे तर त्यांना ह्या शाळेमध्ये दाखल केलेलं आहे. म्हणजे साधारण 4 ते 5 वर्षांचा जो टाइम स्पॅन आहे तर ह्या वेळेमध्ये सुभाष बाबू हे ज्या शाळेमध्ये शिकत होते प्रोटेस्टंट युरोपियन स्कूलमध्ये तर ह्याच्यामुळे झालं काय की त्यांचा जो मूळ भाषा आहे तर त्या मूळ भाषेचा पायाच कच्चा राहिलेला होता. आणि जेव्हा ह्या नवीन शाळेमध्ये ते आले रेव्हनशॉ कॉलेजिएट स्कूलमध्ये तेव्हा खरी अडचण सुभाष बाबूंची इथं झाली. कारण काय झालं की एकतर मिशनऱ्यांच्या शाळेत शिकल्यामुळं त्यांची जी मूळ भाषा आहे ही कच्ची राहिली आणि त्याचा जो परिणाम व्हायचा होता तो झालेलाच. शेवटी तो व्हायचा तो परिणाम झालाच. म्हणजे कारण एक दिवशी शिक्षकांनी शाळेमध्ये काय केलं की गाय या विषयावरती आहे ना बांगला भाषेमध्ये निबंध लिहून आणण्यास सांगितलं सगळ्या विद्यार्थ्यांना. आणि मग सुभाष बाबूंनी गाय ह्या विषयावरती जो आहे निबंध लिहून आणला आणि जेव्हा तो निबंध शिक्षकांनी वाचला तेव्हा बाकी मग शिक्षकांना म्हणजे अक्षरशः घाम फुटायचंच बाकी राहिलं होतं. कारण सुभाष बाबूंनी जो निबंध लिहिला होता त्याच्यामध्ये व्याकरणाच्या अक्षरशः असंख्य चुका होत्या. आणि त्याच्यामुळे शिक्षकांनी काय केलं की तो जो सुभाष बाबूंचा निबंध आहे हा पूर्ण वर्गामध्ये वाचून दाखवला. आणि हा जो काही प्रकार झाला तर या प्रकारामुळे सुभाष बाबूंची अवस्था म्हणजे अक्षरशः मेल्यासारखी झाली. परंतु झाल्या प्रकारानं
घाबरून किंवा बावरून न जाता सुभाषबाबूंनी त्यातून बोध घेऊन जो नंतर भाषेचा अभ्यास चालू केला, तर त्याचं फळ म्हणून त्या वर्षीची परीक्षा झाली, वार्षिक परीक्षा. तर त्या वार्षिक परीक्षेमध्ये बांगला या भाषेमध्ये सुभाषबाबूंचा पहिला नंबर आलेला आहे. आणि हे जे शक्य झालं ना, हे सुभाषबाबूंच्या मध्ये असलेली जी दुर्दम्य जी इच्छाशक्ती किंवा मग जिद्द जी आहे, त्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे शक्य करून दाखवलेलं आहे. नाहीतर आजकालच्या मुलांमध्ये ही जिद्द तशी कुठं बघायला मिळत नाही खरं तर. आणि एखादी व्यक्ती जर समजा आपल्या विपरीत बोलत असेल किंवा एखादी घटना ज्याच्यामुळे आपल्या सन्मानाला कुठं ठेच पोचत असेल, तर त्या गोष्टीमुळं त्या गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीनं न बघता ती व्यक्ती किंवा ती घटना जी आहे ना, जे सूचित करते त्यापासून जर आपण बोध घेऊन किंवा लक्ष विचलित न होता जर बोध घेऊन आपण आपल्या चुका सुधारल्या, तर एक लक्षात घ्या की आपण सुद्धा एक उत्तुंग असं यश आहे ना प्राप्त करू शकतो. आणि जेव्हा तुम्ही असं यश प्राप्त करता तेव्हा लक्षात घ्या की त्या तुमच्या यशामागे मग काय होतं की तुमच्या भूतकाळात तुमचं जे काही आलेले जे नैराश्य आणणारे प्रसंग असतील किंवा तुमची अपमानास्पद जे तुम्हाला वागणूक मिळाली असेल, तर त्या गोष्टी आपोआप ह्या झाकल्या जातात. आणि ही जी सुभाषबाबूंना प्रथम येण्याची जी सवय लागली नाही, ही म्हणजे पुढच्या काळात ही जवळपास तशीच कायम राहिली. आणि त्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट अशी की सुभाषबाबूंना त्या पुढच्या काळामध्ये वाचनाची थोडीशी आवड निर्माण झाली होती. आणि ह्याच्यामध्ये काय झालं की वाचन करत असताना त्यांच्या हातामध्ये बरीचशी स्वामी विवेकानंदांची पुस्तकं पडली, ती त्यांनी वाचून काढली. त्याच्यानंतर जे रामकृष्ण मिशन आहे, तर त्या रामकृष्ण मिशनची बरीचशी पुस्तकं त्यांच्या हातामध्ये पडली आणि ती त्यांनी वाचून जास्त काढली. तर त्या पुस्तकांमुळे ते स्वामी विवेकानंदांचं जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वावर इतके प्रभावित झाले की त्यांनी कलकत्त्यामध्ये निओ विवेकानंद म्हणून एक क्लब चालू केलेला. आणि ह्या क्लबच्या अंतर्गत जेवढे काही सभासद होते क्लबचे, तर हे वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन ते सेवा द्यायला त्यांनी चालू केलेली. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी निओ विवेकानंद क्लबच्या अंतर्गत हे कार्य पण त्या काळामध्ये चालू केलं होतं. पुढे जाऊन मग काय मॅट्रिक्युलेशनची परीक्षा झाली, त्याच्यामध्ये सुभाषबाबू हे विद्यापीठात दुसरे आले. आणि तिथून मग ते पुढं उच्च शिक्षणासाठी प्रेसिडेन्शियल कॉलेज म्हणून तिथे एक कॉलेज आहे, तर त्या प्रेसिडेन्शियल कॉलेजला BA साठी त्यांनी ॲडमिशन घेतलं. आणि ज्यावेळी मग ते कॉलेजला गेले तेव्हा मग त्यांना हळूहळू बाह्य जगाचा हा अनुभव यायला सुरुवात झाली. आता एक घडलेला किस्सा आहे सुभाषबाबूंच्या बाबतीत, तो बऱ्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल म्हणून तो इथून मी मुद्दाम सांगतो. तर ही जी विद्यार्थी मंडळी आहेत ही ट्रामनं कॉलेजला ये जा करत असायची. आणि या दरम्यान सुभाषबाबूंच्या एक गोष्ट लक्षात आली की ट्राममध्ये लोकांची गर्दी असताना किंवा लोक उभे असताना सुद्धा ही जी काही गोरी मंडळी आहे ही गोरी मंडळी पुढच्या सीटवर पाय रेलून अगदी आरामात पडलेली असायची. आणि ही मंडळी उभ्या असलेल्या मंडळींना जागा देत नसायची. बरेच दिवस आपलं हे जे चाललेलं आहे हे सुभाषबाबू बघत होते. आणि शेवटी एके दिवशी सुभाषबाबूंनी काय केलं, एका गोऱ्या व्यक्तीला पाय बाजूला करून जागा देण्याविषयी विनंती केली. पण झालं काय की तो जो गोरा व्यक्ती आहे त्यांनी सुभाषबाबूंना पूर्णपणे म्हणजे त्यांच्याकडे कानाटोळा केला आणि त्यांना दाद नाही दिली. आणि हे बघितल्यानंतर मात्र सुभाषबाबूंनी सरळ काय केलं की त्याच्या पायाला हिसडा दिला आणि तिथं जागा करून ते बसले. आणि त्यावेळी बाकी एक गोष्ट सुभाषबाबूंच्या लक्षात आली की ही जी गोरी लोक आहेत ही भयंकर म्हणजे भित्री लोक आहेत. तर ह्यांना जर आपण योग्य वेळी जर बळाचा वापर केला तर मग बाकी आपलं काम जे आहे ते नक्कीच साध्य होते. ही गोष्ट त्या काळी लक्षात आली. पण अगदी आता ही जी मी तुम्हाला घटना सांगितलेली अशा पद्धतीच्याच अगदी 2 घटना ह्याच्यापूर्वी इतिहासामध्ये झालेल्या आहेत. त्या जवळपास सगळ्यांना माहितीच आहेत. एक म्हणजे महात्मा गांधींच्या बाबतीत जे आपले साऊथ आफ्रिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये जे झालं, म्हणजे त्यांना सामानसित प्रथम श्रेणीच्या डब्यातून त्यांना बाहेर काढण्यात आलं होतं. आणि दुसरी जी घटना आहे ही लोकमान्य टिळकांच्या बाबतीत घडलेली घटना आहे. म्हणजे लोकमान्य टिळक हे मुंबईवरून पुण्याला यायचं होतं. लोकमान्य टिळकांना थोडीशी गडबड होती त्यांना. आणि नेमकं जे द्वितीय श्रेणीचं जे तिकीट आहे डब्याची तर ती संपल्यामुळं टिळकांनी शेवटी प्रथम श्रेणीचं तिकीट काढलं. आणि जेव्हा ते प्रथम श्रेणीच्या डब्याकडे जायला निघाले, म्हणजे
त्यावेळी आत बसलेल्या गोरीच्या माणसांपैकी एका व्यक्तीनं बघितलं की अरे कोणीतरी काळा माणूस जो आहे गोऱ्या माणसांच्या डब्याकडे येतोय. तेव्हा मग तो पट्टीशी उठला आणि त्यानं काय केलं की दरवाजाजवळ जाऊन तो उभारला आणि त्यानं तो दरवाजा अडवून ठेवलेला आहे. आणि जेव्हा टिळक तिथं त्याच्याजवळ आले तर टिळकांनी त्याला विनंती केली की मला आत जाऊ दे, कारण माझ्याकडे रितसर प्रथम श्रेणीच्या डब्याचं तिकीट आहे. आणि हे सांगितल्यानंतर सुद्धा तो माणूस ऐकत नाही, तो बाजूला होत नाही. हे असं ज्या लोकमान्य टिळकांच्या लक्षात आलं तेव्हा बाकी लोकमान्यांनी काय केलं की सरळ त्याचा हात पकडला आणि त्याला बाहेर खेचलं आणि दुसऱ्या क्षणी टिळक आत आणि तो व्यक्ती बाहेर होता. म्हणजे हे दुसरं बाळाचं एक प्रकरण होतं जे लोकमान्यांच्या बाबतीत त्याच्या अगोदर घडलेलं होतं. बरं, आता हे प्रेसिडेन्शियल कॉलेजमध्ये जेव्हा ते शेवटच्या वर्षाला आले तर तोपर्यंत त्यांनी म्हणजे सैनिक शिक्षण मिळवलेलं होतं, सैनिकी शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट, फोर्ट विलियम्स सारख्या ठिकाणी, आता ही फोर्ट विलियम्स जी आहे ही इंग्रजांची ब्रिटिशांची ही पहिली राजधानी आहे आणि त्याच्यानंतर मग ती दिल्लीला हलवण्यात आली. तर या फोर्ट विलियम्स सारख्या ठिकाणी सुभाषबाबूंना संचलन करण्याची संधी त्या काळी मिळालेली आहे. परत सैनिकी शिक्षण घेतल्यामुळं मुळातच कणखर असलेले हे जे शरीर आहे सुभाषबाबूंचं ते जास्तीत तिथं मजबूत झालेलं. आणि त्यात परत सुभाषबाबू म्हणजे राजबिंड व्यक्तिमत्व आहे. उंची साधारण एक 5.5-6 फुटापर्यंतची आणि जे डोक्याचे दोन्ही बाजूचे जे केस आहे हे साधारणपणे विरळ होत असलेले केस असतात. त्यांची हे एक ढोबळ मनानं त्यांची अशी एक व्यक्तिरेखा जी आहे, व्यक्तिमत्व आहे, हे सुभाषबाबूंचं होतं. आता ह्याच कॉलेजमध्ये एक ओएटा नावाचे एक प्राध्यापक त्या काळी होते. तर हा जो ओएटा हा जो प्राध्यापक आहे हा भारतीय जे विद्यार्थी आहेत म्हणजे ह्यांच्याविषयी त्याला एक आकस असं त्याच्या मनामध्ये असायचा. त्याच्यामुळे हे हा ओएटा काय करायचं की जे काही भारतीय विद्यार्थी असतील तर त्यांना अक्षरशः संधी मिळेल तेव्हा घालून पाडून बोलणं, त्यांचा अपमान कसं होईल बघणं, हे म्हणजे तो जास्तीत जास्त ह्याच्याकडेच त्याचं लक्ष असायचं. आणि त्यात परत बरीच भर म्हणजे काय की सुभाषबाबू हे तिथल्या विद्यार्थ्यांचे हे नेते होते. आणि एक वेळ झालं काय की म्हणजे की जे हे भारतीय विद्यार्थी जे आहेत आणि हे ओएटा महाशय जे आहेत तर ह्यांच्यामध्ये काहीतरी कारणामुळं कॉलेजच्या आवारामध्ये जोरदार भांडण झालं. आणि योगायोगानं बघा त्या दिवशी सुभाषचंद्र बोस जे आहेत ते त्या म्हणजे कॉलेजमध्ये हजर नव्हते. मग ह्या विद्यार्थ्यांनी केलं काय की त्या ओएटाची जी तक्रार आहे ही प्रिन्सिपॉलकडे केलेली. आणि हे जे झाल्यानंतर मात्र ओएटा जो आहे त्या ओएटानं काय केलं, उलट कांगावा केला की या विद्यार्थ्यांनी मिळून आपल्याला मारहाण केली, हे त्यांना उलट असं उठवलं. आणि मग कॉलेजचं जे प्रशासन आहे तर ह्यांनी त्या गोष्टीवर खरं तर त्यांनी खरं तर म्हणजे हे केलं पाहिजे होतं की डीपमध्ये जाऊन चुकी कुणाची हे बघणं गरजेचं होतं. पण तसं न करता कॉलेजच्या प्रशासनानं सरसकट सुभाषबाबूंच्या सहित सगळ्या विद्यार्थ्यांना त्या कॉलेजमधून काढून टाकलेलं. बरं, आता कॉलेजमधून काढून टाकलं म्हणजे परत प्रश्न जो आहे तो उभा राहिला की आता पुढं मग ॲडमिशन आपल्याला कोण देणार किंवा कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची. तर मग आता हा विषय ज्या झाला तर त्याच काळामध्ये स्कॉटिश कॉलेज चर्च म्हणून एक तिथं हे होतं, शाळा होती. तर ते पुढं आलं आणि त्यांनी ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिलेलं आहे. आणि योगायोग बघा की अगदी अशीच घटना काही वर्षा पाठीमागे घडली होती. आणि हेच ते प्रेसिडेन्शियल कॉलेज जिथून एका विद्यार्थ्याला कमी करण्यात आलं होतं. त्या बिचाऱ्याचा दोष काय की त्याला झाला होता मलेरिया. आणि मलेरिया झाल्यामुळं तो बरेच दिवस शाळेला थोडंसं येऊ शकला नाही. आणि त्याच्यामुळे त्याची जी हजेरी पटावरची जी हजेरी आहे ती कमी भरत होती. पण प्रशासनानं कोणताही कारण विचारात न घेता त्या विद्यार्थ्याची हजेरी पटावरील हजेरी कमी आहे म्हणून, हजेरीचे दिवस कमी आहेत म्हणून त्याला त्या शाळेतून काढून टाकलं. आणि योगायोग बघा की त्यावेळी सुद्धा हेच स्कॉटिश कॉलेज चर्च जे आहे ते पुढं आलं होतं. तेच त्या काळी बाकी स्कॉटिश कॉलेज चर्च हे त्याचं नाव नव्हतं, तर त्याचं जनरल असेंब्लीज इन्स्टिट्यूशन नावानं ते कॉलेज होतं. तर ह्याच कॉलेजनं त्यांना ॲडमिशन दिलं. आणि पुढं जाऊन या कॉलेजमधूनच त्या विद्यार्थ्यांना BA पास केले. आणि जगभरामध्ये तो विद्यार्थी स्वामी विवेकानंद या नावानं जगभरात पोचलेला आहे. आणि याच कॉलेजमधून सुभाषचंद्र बोस हे BA झाले आणि पुढे जाऊन ते देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस झालेले आहेत.
आता ही देशगौरव ही जी पदवी सुभाषबाबूंना कधी कुठं आणि कशी मिळाली हे आपण पुढच्या भागामध्ये बघणारच आहे. तर बाबूंचा बालपणीचा अजून एक किस्सा आहे, म्हणजे तो खरंच सांगण्याजोगा आहे. आता वयाच्या 14व्या वर्षी बऱ्याच जणांना हे माहिती आहे की मला माहिती नाही, पण वयाच्या 14व्या वर्षी सुभाषबाबू हे घर सोडून पळून गेलेले. म्हणजे अज्ञाताचा म्हणजे परमेश्वराचा शोध घेण्यासाठी त्यांनी घर सोडलं. आणि जेव्हा त्यांनी घर सोडलं, आता मुळात सुभाषबाबू जे आहेत हे वैराग्य वृत्ती असलेलंच हे व्यक्तिमत्व राहिलेलं. म्हणजे अगदी त्यांचा जीवनक्रम तुम्ही जर बघितला तर तुम्हाला ते दिसून येईल. आणि हे जे ते निघून गेलेले घरातून, तर त्या काळात ते हिमालयात गेले. तिथून पुढं मग ते मथुरा, त्याचे वृंदावन, हरिद्वार, ऋषिकेश या सगळ्या ठिकाणी ते फिरून कुठंच आपल्याला योग्य असा गुरु मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर ते परत घरी आले. आणि ह्या दरम्यान झालं काय की म्हणजे त्यांच्या कॉलेज लाईफ झाली, तर त्याच्यानंतर एके दिवशी जानकीनाथांना सुभाषबाबूंच्या खिशामध्ये जे क्रांतिकारक आहेत त्या क्रांतिकारकांची काही कात्रण, खिशामध्ये नाही वहीमध्ये क्रांतिकारकांची जी कात्रणं सापडली. आणि त्यावेळी मात्र जानकीनाथांना मोठा धक्का बसला की अरे बापरे, एवढा मोठा हा म्हणजे BA झालेला हा पोर सगळं सोडून परत या क्रांतीच्या मार्गाला जातोय की काय. म्हणजे आणि त्या धक्क्यामुळे मग जानकीनाथांनी काय केलं की सुभाषबाबूंना ICS करतोस का असा एक प्रश्न विचारला की बाबा तू ICS करतोय का, पुढे शिकणार का, ICS. तर मग ICS शिकणार का म्हणलं, सुभाषबाबू बोलले ठीक आहे. आता वडिलांनी विचारले म्हटल्यानंतर नाही म्हणण्याचा प्रश्न येत नव्हता. पण मग सुभाषबाबूंच्या पुढे एक प्रश्न होता की कारण ICS साठी आता बराच कमी वेळ राहिलेला आहे आणि ऍडमिशन मिळते की नाही मिळते. त्यावेळी जानकीनाथांनी त्यांना सांगितले ते माझ्यावरती तू सोपवून दे, तुझ्या ऍडमिशनचं काय असेल ते मी बघतो, तुझी तयारी ठेव. आणि मग बऱ्याच खटपटी वगैरे करून जानकीनाथांनी सुभाषबाबूंना जे आहे ते ऍडमिशन मिळवून दिलेली आहे. आणि मग सुभाषबाबू जे आहेत हे ICS होण्यासाठी मग तिथून भारतामधून लंडनला निघून गेले. आता एक तर परीक्षा 8 महिन्यांवर आली आणि त्याच्यामध्ये परत तिथं गेले तर तिथले सगळेच विषय काय आपल्याला माहिती आहेत अशातला भाग नव्हता. कारण मुळातच तिथले जे विषय आहेत हे सगळे ब्रिटिश विषय. म्हणजे तिथं शेवटी ब्रिटिशांचा इतिहास बरोबर, त्याच्यानंतर मग राज्यशास्त्र, संस्कृत ही आपली भाषा, लॅटिन, परत फिलॉसॉफी, इंग्लिश एसेस म्हणजे आणि बाकीचे बरेचसे विषय अशा पद्धतीनं तिथं ते विषय होते. आणि ह्या सगळ्या विषयांची हे नवीन विषय ह्यांची त्यांना तयारी करायची होती. बरं, आता एक तर ॲडमिशन उशिरा आणि बड्या मुश्किलीनं झाल्यामुळं आता त्यांना काय वेळ जो कमी होता तर त्या कमी वेळेतच ते मग तयारीला लागलेले. आणि तिथं शिकत असतानाचा एक मजेशीर किस्सा आहे जे सुभाषबाबू स्वतः सांगतायत की तिथल्या रस्त्यांवर फिरत असताना एखादा जर गोरा बूट पॉलिश वाला जर सुभाषबाबूंना दिसला की सुभाषबाबूंना खूप म्हणजे बरं वाटायचं मनापासून. मग ते काय करायचे की दिवसातून अगदी 4-4, 5-5 वेळा त्या गोऱ्या माणसाकडून ते बूट पॉलिश करून घ्यायचे. मुळात एक गोरा माणूस एका काळ्या माणसाचं बूट पॉलिश करतोय म्हणजे, आणि ते खाली मान घालून जे असतो बूट पॉलिश करतोय, ही कल्पनाच म्हणजे एकदम रम्य असायची असं सुभाषबाबूंचं म्हणणं आहे. आणि एकीकडे ज्यावेळेस ते ब्रिटिशांविषयी असा विचार करतायत त्यावेळी ते दुसरीकडं त्यांचं ब्रिटिशांच्या काही चांगल्या गोष्टींचं म्हणजे कौतुक सुद्धा करताना आपल्याला दिसतात. ते काय म्हणतायत की ब्रिटिश आहेत ना खूप वक्तशीर आहेत आणि शिवाय त्यांची जी काम करण्याची पद्धत जी आहे ती आपण खरं तर शिकून घेण्यासारखी आहे. म्हणजे आपल्या भारतीयांनी त्यांचे हे जे गुण आहेत हे खरंच घ्यायला काय हरकत नाही म्हणजे हे त्यांचं म्हणणं असायचं. आता त्यांना ICSच्या परीक्षेसाठी जो काही वेळ मिळाला होता त्या वेळेचाही त्यांनी उपयोग करून जेव्हा त्यांची परीक्षा झाली आणि त्या परीक्षेमध्ये एवढ्या कमी वेळेमध्ये अभ्यास करून सुद्धा सुभाषबाबू हे 4थ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले. म्हणजे त्यांची बुद्धी एवढी तल्लख होती की त्या वेळेमध्ये त्यांनी 9 विषयामध्ये म्हणजे अक्षरशः मास्टरी मिळवलेली आहे. आणि त्या काही जे ICS पास होणं म्हणजे ICS पास होऊन असं बाहेर पडून तुम्हाला नोकरीसाठी वन फिरावं लागणं वगैरे असला काही प्रकार नव्हता. कारण तुम्ही जर ICS झाला तर तुमचं पूर्णपणे म्हणजे काळजी मिटून जायची. कारण तुम्हाला अगदी घरपोच एक लेटर फक्त यायचं की तुमची नेमणूक कोणत्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे एवढं ICS होणं हे त्यावेळेस मोठं हे होतं. आणि ते तशा पद्धतीनं सुभाषबाबू आता ICS झालेले आहेत. पण
एक गोष्ट नक्की होती त्यांच्या मनामध्ये, कारण सुभाष बाबूंना जे आहे तर नोकरीत काही अडकायचं नव्हतं. त्यांना त्यांच्या मनामध्ये जे विचार चालू होते तर त्याला एक कारणही तसंच होतं. कारण लोकमान्य टिळकांचं जे 1919 मध्ये केम्ब्रिजमध्ये जे हिंदी भाषिकांसाठी एक भाषण झालं होतं, तर ते भाषण ऐकण्यासाठी सुभाषबाबू गेले होते. आणि या भाषणामध्ये लोकमान्य टिळक जे देश सेवेसंदर्भात त्यांचं जे भाषण त्यांना झालेलं आहे, म्हणजे उपस्थितांना त्यांनी जे मार्गदर्शन केले, तर म्हणजे आता त्या भाषणानंतर 1920 मध्ये लोकमान्य टिळक हे गेलेले आहेत, म्हणजे ते जवळपास सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे. तर या भाषणाच्या वेळी जो तरुण म्हणजे हे सुभाषबाबू जे तिथे हजर होते, तर जे म्हणजे सरकारी नोकरदारी होणार होते, मग त्यांनी ह्या भाषणामुळं प्रभावित होऊन लोकमान्यांना विचारलेलं आहे की मी देश सेवा करण्यासाठी माझ्या नोकरीचा त्याग करावा असा मी विचार करतो. तेव्हा बाकी टिळकांनी त्यांना काय उत्तर दिलेलं आहे बघा. टिळक म्हणतात, काय गरज आहे तुला नोकरी सोडण्याची? म्हणजे आता हे उत्तर बघा की ह्याच्यातून टिळकांची तुम्हाला आहे ना दूरदृष्टी किंवा टिळक हे किती द्रष्ट्या मनाचे व्यक्तिमत्व होतं हे तुमच्या लक्षात येईल. टिळक त्या युवकाला म्हणतात, अरे बाबा, नोकरी सोडण्याची गरज काय? भारत देश हा आज ना उद्या तसा पण आपण स्वतंत्र होणारच आहे, बरोबर आहे. आणि जेव्हा हा देश स्वतंत्र होईल तेव्हा मग आमच्यासारखी जे राजकारणी मंडळी इथं सत्तेत येतील, तेव्हा आम्हाला देश चालवण्याचा काही अनुभव असणार आहे का? आता तुम्ही लोकच असणार आहे जी ह्या आत्ता तुम्ही सरकारी नोकरी जी आहे, तर ही तुम्ही लोकच असणार आहे ज्यांना तुम्हाला देश पुढे चालवायचा आहे. आम्ही फक्त निमित्त मात्र आहे. तर तुम्हाला इथं राहून जेवढं जास्तीत जास्त शिकता येईल तेवढं तुम्ही शिकून घेतलं पाहिजे, म्हणजे मग आपल्याला पुढं जाऊन आपला देश चालवणं सोपं जाईल. त्याच्यामुळं तुम्ही नोकरी सोडलीच पाहिजे असं काही नाही. म्हणजे विचार करा की लोकमान्य टिळक हे किती पुढचा विचार करत असतील. नाहीतर लोकमान्यांच्या जागी जर दुसरा कोणी असता तर त्याने सरळ सांगितलं असतं की सगळ्यात आधी तू सरकारी नोकरीला लाथ मार आणि आमच्यासोबत सामील हो. आणि समजा जर देशसेवेसाठी जर असं त्या काळी जर प्रत्येकानं सरकारी नोकरी जर सोडायची म्हटली असती, तर मग स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जे वेगवेगळ्या खात्यांवरती काम करण्यासाठी आपल्याला जे अनुभवी जो स्टाफ लागला असता किंवा कर्मचारी वर्ग लागला असता, तो आपल्याला मिळाला असता का त्या काळी? तर नाही. परंतु या तरुणाला म्हणजे सुभाष बाबूंना सरकारी नोकरी करायची नव्हती, म्हणून मग त्यांनी सरळ काय केलं की ताबडतोब आपला जो राजीनामा आहे तो लॉर्ड रिटन आणि मॉन्टेग्यू म्हणून जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे तो पाठवून दिलेला आहे. आणि लंडनमधूनच त्या दरम्यान त्यांनी वडिलांना पण एक पत्र लिहिलेलं आहे की आपण राजीनामा देत आहे, तर यावर आपलं मत काय? मग त्याच्यावरती वडिलांचं त्यांना जे उत्तर आले, तर ते उत्तर असे आहे की तुला जे योग्य वाटते तो निर्णय तू घे, माझी काही हरकत नाही. तर त्याच्यामुळे मग सुभाषबाबूंना रान मोकळं झालं. आणि ज्यावेळी त्यांनी वडिलांना पत्र पाठवलं त्याच वेळी लंडनहून त्यांनी अजून एक पत्र दुसरं पाठवलं होतं. ते पत्र पाठवलं देशबंधूंना. देशबंधू म्हणजे चित्तरंजन दास. तर यांना सुद्धा ते पत्र पाठवले की मी आता काय करू. तर जेव्हा ते मी आता काय करू असं विचारतात, तर त्या देशबंधूंचं त्यांना उत्तर जे आलेलं आहे ते उत्तर बघा की तू इकडे परत ये, तुला इथं करण्यासारखं मजबूत काम आहे, भरपूर काम आहे, आणि तर तू ये आणि त्या कामांपासूनच सुरुवात कर. जेव्हा त्यांचं उत्तर आलं तेव्हा बाकी मग तातडीनं सुभाषबाबूंनी लंडन सोडलेलं आहे. बरं, आता ही नोकरी सोडणं, ICS सारखी नोकरी सोडणं म्हणजे जोक नव्हता, ते मोठं धाडस आहे. कारण गलेलट्ट पगार, नोकर चाकर दिमतीला, गाडी, बंगला, या सगळ्या गोष्टी ह्याच्या पुढं जाऊन पुन्हा मग प्रमोशन, अगदी कलेक्टर वगैरे ह्या पदापर्यंत त्यांना जाता आलं असतं. पण हे सगळ्यांना त्यांनी तिलांजली दिलेली फक्त देशसेवेसाठी. आता देशबंधूंना ज्यावेळेस ते येऊन मिळाले, म्हणजे जेव्हा भारतामध्ये आले, तर ते तडक घरी न जाता ते देशबंधूंना जाऊन मिळालेले. आणि त्या देशबंधूंना ज्यावेळेस भेटले, तर सुभाषबाबूंचे जे विचार आहेत हे विचार ऐकून किंवा देशासाठी काहीतरी करण्याची धडपड बघून देशबंधूंनी मग काय केलं, सुभाषबाबूंना आपल्या जवळच ठेवून घेतलेलं आहे देशसेवेसाठी म्हणून. आणि या दरम्यान एक मजेशीर जी किस्सा आहे जो आता आठवला मला याच्यावेळी. तर देशबंधू जे आहेत, तर सुभाषबाबूंच्या वयापेक्षा कितीतरी म्हणजे प्रगल्भ विचार, त्यांचं जे वय आहे त्या वयाचे कितीतरी पुढचे विचार जे आहेत ते म्हणजे ऐकून आहे ना देशबंधूंना खूप म्हणजे मजा वाटायची त्यांची.
आणि त्याच्यामुळे मग देशबंधूंनी सुभाषबाबूंचं जे नाव आहे ते यंग ओल्ड मॅन म्हणून ठेवलं होतं. म्हणजे ते गमतीनं त्यांना यंग ओल्ड मॅन म्हणायचे. आता ह्याच दरम्यान प्रिन्स ऑफ वेल्स जो आहे हा भारत भेटीवरती येणार होता. आणि हा जे भारत भेटीवरती येणार म्हटल्यानंतर देशबंधू आणि ही बाकीची जी मंडळी ह्यांनी मग त्यांचं जे स्वागत आहे ते मोर्चा काढून आणि हरताळ करून त्यांचं आपण स्वागत करायचं ह्या अशा पद्धतीने ते ठरलंय. आणि मग ह्या मोर्चा दरम्यान जे आहे सुभाषबाबूंना पहिली अटक, सुभाषबाबूंच्या आयुष्यातली पहिली अटक ही त्यांना या मोर्चाच्या दरम्यान झालेली आहे. आणि ही जी ह्या शिक्षेचा जो कालावधी आहे हा 6 महिन्यांचा कालावधी होता. आणि ही 6 महिन्यांची शिक्षा म्हणजे सुभाषबाबूंना अगदी किरकोळ वाटली त्या काळी. ते एवढीच शिक्षा आहे. तर ते जेव्हा शिक्षा भोगून आले, सुभाषचंद्र बोस बाहेर आले, तेव्हा मग त्यांनी काय केलं की ऑल बंगाल युथ लीग स्थापन केली. त्याच्यानंतर फॉरवर्ड नावाचे एक इंग्रजी वर्तमानपत्र त्यांनी चालू केलं. आणि त्यांनी बांगलार कथा नावाचे एक वर्तमानपत्र पण चालू केलेलं आहे, म्हणजे लोकल भाषेमधलं. आणि हे जे काही चालू होतं हे सर्व अगदी म्हणजे देशबंधूंचं जे कार्य आहे त्यांच्या बरोबर पॅरलल हे त्यांचं कार्य चालू होतं. आता बऱ्याचदा काय व्हायचं की ही सगळी मंडळी काँग्रेसची, पण काँग्रेसच्या ध्येय धोरणांच्या अगदी विपरीत यांची कार्य चाललेली असायची. तर त्याच्यामुळे मग काय की ह्यांनी एक वेगळा पक्ष सुद्धा स्थापन केलेला आहे. आणि तो जो पक्ष आहे म्हणजे त्या पक्ष स्वराज्य पार्टी नावाचा त्यांचा एक पक्ष येतो. तर तो पक्ष त्यांनी स्थापन केला. आणि ह्या पक्षातली जी सगळी मंडळी आहेत, वैशिष्ट्य म्हणजे सगळी मंडळी जी आहेत ही ऑलमोस्ट सगळी काँग्रेसच्या संस्कृतीशी जोडलेली मंडळी आहेत. आता 1 ऑगस्ट रोजी जी बंगाल प्रांतामध्ये विदेशी कपड्यांची जी होळी झाली, तर ही होळी देशबंधू सुभाषबाबू यांच्या अध्यक्षतेखालीच ही होळी झालेली. आता ही जी काही होळी आहे तर ह्याच्या मागची जी प्रेरणा आहे ही कोणाची असावी बाकी हा ज्यानं त्यानं ते शोधावं. कारण तो विषय आपण इथं घेण्यापेक्षा ज्याच्या त्याच्या आकलन बुद्धीप्रमाणे समजून घेतलं पाहिजे की विदेशी कपड्यांची होळी ही कोणाच्या प्रेरणेनं झाली असेल. ठीक आहे. आता तर या स्वराज्य पार्टी जी आहे ह्या पक्षातर्फे त्यांनी कलकत्ता नगरपालिकेची निवडणूक सुद्धा लढवलेली आहे. आणि या निवडणुकीमध्ये ही जी स्वराज्य पार्टीची सत्ता सुद्धा आलेली बरं का. आणि सत्ता आल्यानंतर देशबंधू जे आहेत ते देशबंधू महापौर झाले. आणि महापौर झाल्यानंतर देशबंधूंनी ताबडतोब सुभाषबाबूंची जी आहे CEO म्हणून चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून नेमणूक केलेली. आता मुळात देशाप्रती प्रेम आणि परोपकारी वृत्ती असणारे सुभाषचंद्र बोस जे आहेत तर त्यांना त्या काही मिळणारे 1500 रुपये. आता 1500 रुपये म्हणजे आजचे किती होतात हा आपण विचार न केलेलाच बरा. तर हे जे 1500 रुपये त्यांना पगार मिळत होता तर त्यातला फक्त आणि फक्त 1 रुपया ते पगार म्हणून घ्यायचे स्वतः. त्यांचे बाकीचा जो पैसे आहेत ते सगळे पैसे ते गरीब गोरगरीब म्हणजे गरजूंना ते देऊन टाकायचे. आता अगदी 1 रुपया पगार घेणारा असं अजून एक व्यक्तिमत्व आपल्या भारतामध्ये होऊन गेलेलं आहे. ते फक्त त्यांच्या पगारातला 1च रुपया स्वतःसाठी ठेवून घ्यायचे, बाकी पैसा ते दान करून टाकायचे. C.D. देशमुख, चिंतामण द्वारकानाथ देशमुख, एक मराठी अर्थशास्त्रज्ञ, भारतीय जे रिझर्व्ह बँक आहे त्या रिझर्व्ह बँकेचे 3रे आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर. आणि विशेष म्हणजे C.D. देशमुख आहेत हे सुद्धा एक ICS झालेले अधिकारीच आहेत. आणि त्यांचं कार्य तसं उत्तुंग राहिलेलं. आता पुढं काहीतरी आपण C.D. देशमुख जे आहेत त्यांच्या कार्याची एखाद्या भागामध्ये आपण माहिती घेऊया. पण आता हे सुभाषबाबू जे हे सगळं करत असताना जेव्हा ते कलकत्ता नगरपालिकेमध्ये त्यांनी एक नवीनच अजून एक उद्योग चालू केला होता. तो उद्योग कोणता आहे तर तो उद्योग म्हणजे मानपत्र वाटपाचा. बरं आता ही मानपत्र कोणाला दिली जायची तर ती दिली जायची जी देशभक्त मंडळी आहे तर त्यांना ही मानपत्र दिली जायची. आणि ते सुद्धा ब्रिटिश आमदानीत. बरं आता ही जी मानपत्र ही काही तिथल्या लोकलच नजीकच्याच लोकांना देऊन ते थांबत नसायचे. एक उदाहरणासाठी म्हणून तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातून म्हणजे आपल्या पुण्यामधून नरसिंह चिंतामण केळकर ज्यांना नचिन केळकर म्हणतात ते प्रसिद्ध आहेत लेखक. तर हे जे नचिन केळकर आहेत तर हे प्रसिद्ध लेखकाला म्हणजे ते त्यांच्या लेखांमधून देशभावना चेतवण्याचा प्रयत्न करतात किंवा ते देशभावना चेतवतात, जागृत करतात. म्हणून त्यांना खास कलकत्त्याला बोलवून त्यांचा कलकत्ता म्युन्सिपाल्टीतर्फे सत्कार करून त्यांना मानपत्र देण्यात आलेलं आहे. आणि ही जी गोष्ट ही जेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांच्या लक्षात आली तेव्हा बाकी मग सुभाषबाबूंना परत एक वेळ अटक करण्यात आली. म्हणजे
क्रांती गटाचा प्रमुख म्हणून सुभाषबाबूंना अटक केली आणि ह्यावेळी बाकी मग त्यांची रवानगी इकडं तिकडं न करता त्यांची रवानगी सरळ मंडालेच्या तुरुंगात केलेली आहे. आणि हे मंडालेचं तुरुंग म्हणजे लोकमान्य टिळक ज्या तुरुंगात बंदिवासात होते तर हे तुरुंग. आपण इथं थांबतोय. पुढच्या भागामध्ये सुभाषबाबूंच्या मंडालेच्या तुरुंगामध्ये असलेल्या काही अनुभव आणि टिळकांच्या विषयी त्यांचं जे काही मत आहे तर ते आपण अनुभवणार आहोत. जर तुम्हाला भाग आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.